ऑल इन वन एज्युकेशन मराठी या चॅनलमध्ये मी प्रकाश गणगाव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो फ्रेंड्स। बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 40 छोटे छोटे रोज बोलले जाणारे वाक्य। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। मी तुला कितीतरी तासांपासून फोन करतोय। आय हॅव बीन कॉलिंग यू फॉर आवर। मी गेली 10 वर्ष इंग्रजी शिकवतोय। I have been teaching English for the last 10 years. I have been teaching English for the last 10 years. खूप दिवसांपासून आपल्याला भेटण्याची माझी इच्छा होती। I have been waiting to see you for a long time. खूप दिवसांपासून एक पुस्तक लिहिण्याची माझी इच्छा होती। I have been wanting to write a book for a long time. ती एकाच कंपनीसाठी 15 वर्षापासून काम करत आहे। She has been working for the same company for 15 years. ती कार विमानतळापासून आपल्या मागे येत आहे। That car has been following us from the airport. मी लिहू शकतो। I can write. I can write. मी वाचू शकतो। I can read. I can read. तू जाऊ शकतोस। You can go. मी हे सिद्ध करू शकतो। I can prove this. तू आता निघू शकतोस। You can leave now. You can leave now. तू आता थांबू शकतोस। You can stop now. You can stop now. तुम्ही कारने प्रवास करू शकता। You can travel by car. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता। You can believe us. You can believe us. कोणीही इंग्रजी बोलू शकतो। Anyone can speak English. Anyone can speak English. मला तुझा आवाज ऐकू येतोय। I can hear you. I can hear you. मला पेट्रोलचा वास येतोय। I can smell petrol. मला गॅसचा वास येतोय। I can smell gas. कोणीही चूक करू शकतो। Anyone can make a mistake. तू संध्याकाळी जाऊ शकतोस। You can go in the evening. You can go in the evening. काहीही घडू शकतं। Anything can happen. तुम्ही आमची अडचण समजू शकता। You can understand our problem. तुम्ही ट्रेनने प्रवास करू शकता। You can travel by train. मला काहीतरी जळत असल्याचा वास येतोय। I can smell something burning. मी नाही म्हणू शकलो नाही। I could not say no. मी निमंत्रण नाकारू शकलो नाही। I could not refuse the invitation. मी मीटिंगला उपस्थित राहू शकलो नाही। I could not attend the meeting. मी त्यांना वेळेवर पैसे देऊ शकलो नाही। I could not pay them on time. तो वेळेवर पोहोचू शकला नाही। He could not reach on time. तो माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही। He could not answer my question. तो माझी अडचण समजू शकला नाही। He could not understand my problem. तो आपले वचन पूर्ण करू शकला नाही। He could not fulfill his promise. तू मला फोन करू शकला असता। You could have called me. तू मॅनेजरशी बोलू शकला असता। You could have talked to the manager.
तो आपली मदत करू शकला असता. ही कुड हॅव हेल्प्ड अस. तू आत येऊ शकतोस. यू मे कम इन. तू आता जाऊ शकतोस. यू मे गो नाव. तो राजीनामा देऊ शकला असता. ही कुड हॅव रिझाइंड. तुला काही पुस्तके विकत घ्यावी लागू शकतात. यू मे नीड टू बाय सम बुक्स. यू मे नीड टू बाय सम बुक्स. तुला कम्प्युटर विकत घ्यावा लागू शकतो. यू मे नीड टू बाय अ कम्प्युटर. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.